ओम ज्ञानेना मुक्तिदात्री ज्ञानदा सारकसेसा ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. पहिलेले सगळं आत्मीय चालत असले स्वागत. प्रथमतः अनेक वारातून हम गेले श्रीमठा भितरी गुरुवार दिवसू अत्यंत श्रद्धायुक्त अंगेनु भजना कार्यक्रम चलून दिता असले आमगेले गुडबल्लीचे महिषासुर मर्दिनी भजक मंडलीक भजना मंडलीक अभिनंदन सांगता असा. आज तिंगी हांगा अंतिम जाल्सले भजने लास्ट गुरुवार सुंदर जाल्सले भजन कार्यक्रम तिने आज बी हांगा चलून दिसा. हिममेळ आणि मुणमेळ दोन्ही आज सुंदर जन आशिल्ले. अत्यंत एक संयोजनात्मक जाल्सले कार्यक्रम चलून दिले तरी तिंका आनी तिंका सहकार दिले तसले सगळ्याकच कृतज्ञते अभिनंदने देवी अनुग्रह तिंगली जुरो म्हणजे प्रार्थना करता असा. त्याच्या बरोबर आज आमगेले शांताराम मामाले विशेष तसले अपेक्षेनिमित्त एक यक्षगान कार्यक्रम बीची श्रीमठाचे सभाभवना भितरी आयोजन केलं असा. लवकुश हे एक यक्षगानाचे विशेष असले अश्वमेध पर्वाचे लवकुश यक्षगानाचे एक प्रसंग असा. ते आणि थोड्या वेळा भितरीच्या हांगा सुरुवात येवचे असा. ते करचे कारणे करतले तसले आमगेले कला प्रेमी तेजे भितरी आमगे समाजा भितरी प्रायशः यक्षगान रंगा भितर मस्त काम करलो लोक मस्त कमी. म्हणजे आमगेले शांताराम मामाले श्रीयुत शांताराम मामाले एक साहस एक तिंगेले एक संघटना चातुर्य ना कलेबद्दल असले एक आसक्ती निमित्त विशेष यक्षगान कार्यक्रम मस्त कंटिन्यू धारेश्वर यक्षगान मंडळी म्हणून सांगून नामांकन दिवची दिता असायचे. अशा न्हू तसले यक्षगान कार्यक्रमाचे एक सौंदर्य बीची पडीत असले एक संदर्भ आमकां मेळ्ळो आसा. तेजी बीची योग घेया तेजी बी भाग्य आमी घेया आनी ते करचे प्रधान कार्य करतात असले श्रीयुत शांताराम मामाक कृतज्ञते अभिनंदन सांगता असा. एक गांव ते गांवा भितरी एकलो व्हडलो श्रीमंत व्यक्ती वास करता आशिल्लो. सहज जाल तसले तेका वय जाल्ले सामान्य 60-70 वर्षाचे प्रायाचे मांतर तो जाल्लो. देवान दिले तसले श्रीमंतगिरी निमित्त तिगले एक अधिकाराचे प्राबल्य निमित्त तो कोणाक बोड भावगत स्वभाव नीती गेले. कोणाकने बोड भाव विशीत नाशिल तो तसले एक विशेष सामर्थ्य त्यानं वाडून घेतले. जाल्यार कोणाक बोड भाव अशी उरले बीची एकल्यापणे बोड भाव काय येता ते कोण की म्हणे रे ते गांवचे कापडे काडतालो. तिगले आतां बोड शिकम बसले तेन्ना कापडे काडे होता गळे कट करता कडेन गेले तिगले आतां बोड भाव बी शिकायत. अशें न्हू एक दिवस तो कापणे काडूं गेलो. वय जाल बाप तेका कापडे काडटले न्ही सगळे तयार करून घेतले. हिगल्या गांवाचे दुसरे वस्त्र घातले आनी कापणे काडच्याक ताणें सुरवात केले. सुरवात करता करता तो कापणे काडटालो नाशिल्ले तसले हिगले मानसीक दुख्खी जावता असले अनेक कितले घडणी चर्चेक सुरवात केले. तो सुरवात करता आसतना विचारता आसा कोणकीची तुमगे गाद्याक उद्दा बंद करून घेनो आयलं पीक पुराची वायट करून घातले हे की म्हूण सांगे न्हू ताका प्रश्न घालता आसले श्रीमंत मनुष्याक कापडे काडतालो. तेन्ना हे विशय घटना आयकली की तेन्ना ते श्रीमंताले ते मानतलेले मनाक उद्विग्नता सुरवात केले. अत्यंत क्रोध आयले. त्या क्रोधाक कान तांबडले तोंड तांबडले. तोंड तांबड्यांगे न्हू तेवढे विशय उली नाक तूं उगी बस म्हूण सांगे जोर केलो ताका. आनी थोडे वेळ गेले कापणे काडतालो कापणे काडता आसा आनी पण विचारलो तेणें न्हय 2-3 वर्सां फाटीं तुमगे बायल धांवन गेले पळया तेगे सुदी खायता तुमकां मेळ्ळी की तेगे विशय कसलो कळ्ळी की तुमकां म्हण परत प्रश्न करता. त्याने हक्कानी राग येवन गेले. तुका तोंडा मग काम करू कळटना तू कितले काम करतो म्हण आनी परतून जोर केलो ताका.
जाल्यार तितले काय उरलो ना तो परत आनी कितके प्रश्न केलो आनी परत जोर करसून घेतलो. अशे 3-4 प्रश्न जावचे भितर एक कापणेकारचे काम मुक्ताय जाले. तेन्ना तो श्रीमंत भांत थंतन उठलो, घाऱ्याक वचका म्हण तयार जाता आसा. तेन्ना कापण काडतालो, त्या पांय पडून प्रार्थना करता, स्वामी तुम म्हाका क्षमशिया. तुमगेले मनाक दूख येवत असले, तुमकां राग येवत असले, तुमी अत्यंत क्रोधिष्ट येवत असले अनेक विषय हांवें तुमकां कापणे काडकेले विचारून घेवन मस्त मानसीक हिंसा केल्लो आसा. वस्त हिंसेक कारण तुमकां हिंसा करता म्हणचे न्ही. जर तुमकां कसलो विशय विचारतना तुमकां राग येता, तुमकां राग येता तेन्ना तुमकां केस उठून दाखताची, तेन्ना म्हाका कट्ट करून बरें जाता. अशें न्हू तुमकां राग तुमकां केस उठून दाखोवंक न्हू कट्ट करचें बरें पण हें तुमकां प्रश्न विचारलें विना तुमकां त्रास दिवचे घेता न्ही, म्हाका क्षमशिया म्हणून पांय पडता. पळया चित्तवया म्हणतात तो तेका बी जे राग येता म्हण जाल्ले असलेली, तेका बी जे राग येता तेन्ना केस उठता म्हण जाल्लो असलेली. रागाचे परिणाम कितले उरताले म्हणजे चिंतन करचे अत्यंत आवश्यक. प्रायशः हे पृथ्वी भितर राग नाही तसले मनुष्य पळयचे मस्त कमी. ऋषी म्हणजे लोकांनी मस्त साधन केल्लें आसा, तपस केल्लो आसा, काम हांवूच विजय घेतिल्लो आसा, राग हांवूच विजय घेतिल्ले मस्त कमी. कितें म्हळ्यार हे राग कितें आसा मनुष्याक सडनली येवन सोडता. येवच्या म्हणजे ताची भितर आशिल्लो तसलो राग प्रकट येता वता मनुष्या जिवना भितर. सहज जालें तसलें. राग उरचे ना म्हणटा आमी, राग उरका, त्या रागा भितर एक सात्विकता उरका. केन्ना त्या रागा भितर एक सात्विकता उरता तेन्ना मात त्या रागा निमित्त वायट परिणाम जावत ना. जाल्यार जे राग सात्विकता नाशी तरी गेले म्हण सांगले त्या रागा निमित्त मनुष्य कित्या वता, व्यामोहेच्या वता, मूर्छेच्या वता. तेन्ना तो कितें उलयता, कितें करता, तेगेले मुखार कोण आसा हें कसलें चिंतन करनासतना कसकसकी उठोवची ना आशिल्लें उलोवंक न्हू कितें संबंध आशिल्ले, कितले परिस्थिती आशिल्ले ते परिस्थिती पुरा वायटून सोडता. अशें न्हू राग कितें आसा मनुष्याले हिडता भितर उरलेली, कंट्रोला भितर उरलेली ते मनुष्या जिवना भितर एक आनंद दिता, ते मनुष्या जिवना भितर एक मस्तित्व समाधानाचें वातावरण निर्माण करून दिता. प्रायशः आज जिवना भितर मस्तित्व दुर्घटना तरी जात असलेली, एक संबंध तरी वायट येत असलेली तेका मूल कारण रागाचे आमगेले. राग मस्तित्व कारण आसा सोडया, जाल्यार राग तरी आमी कंट्रोल केले, राग तरी कमी केले खंडितांची जिवना भितर आमी आनंदाचे दिवस, जिवना भितर आमी एक संतोषाचे दिवस मस्त पळयवी. जे राग तरी आमी आमगेले हाती घेतला म्हणजे जालें असलेली खंडितांची आमी राखूंक घेता हांवें राग करून ताका सवले म्हण, जाल्यार ते सवील परिणाम ताका पडले जास्ती आमकां पडलो उरता. तुजे निमित्त आमी मस्त दुखी अनुभवशीच पडटा. ते आमकां कळटना. राग येता म्हणजे इतली मुर्छित अवस्थेत वता की जाल्यार आमी की उलयताची म्हणजे कल्पना बी नासतना तसली घटना पुराची जाता वताची. आमगेले गुरुजी सांगतलेची मनुष्या भितर केन्ना राग येता की तेन्ना तिगे रक्ता भितर इतले विषकार जाले तसले प्रमाण जास्त येता वता जाल्यार मनुष्य अगदी मूर्छा वता की उलयता त्या कल्पना उरतना. इतलेच न्ही जर ते संदर्भ तेगे रगत काणू जर एक प्राणी तर इंग्लिशान तपले तेगे रगत त्याच संदर्भाचे रगत रागा संदर्भाचे रगत काण न्हू जर खंय तरी प्राणी तरी त्या रगत मारल्यार ते प्राणी तक्षण मरता म्हण. तितले विष रक्त निर्माण जाता वता पळया तुम्ही. जर मनुष्य जर राग आयले असलेली मनुष्य शरीरा भितर केमिकल इफेक्ट कितले जाता की सांगल्यार अद्भुत असले इफेक्ट येता. त्या मनशाक कल्पना उरना, मनुष्य मूर्छा अवस्थे भितर उरता आणि मनुष्याले अत्यंत कितें शक्ती उरता. ते शक्ती संपूर्ण राग म्हणते की ते क्रोधाग्नी आसा ते क्रोधाग्नी नाश करून सोडता. मनुष्याले सात्विक भाव संपूर्ण तिरोहित करून सोडता. अशें न्हू हे कितें राग आसा हे राग उंच आमी एक सहज जाले तसले नियंत्रण जावन घेवचे. हे राग उंच आमगेले आधिपत्य जावन घेवचे अत्यंत आवश्यक. राग येन्नाशी उरूं जाता शकता ताका मस्त प्रयत्न जावका. ते बदल आमगे चिंतन चलता उरका. राग आयले संदर्भाचे आमी पळयका हांव कितें करता आसा म्हाका राग येता आसा कितें म्हणजे चिंतन आमगे आत्मावलोकन कोण तरी हांव सोवता तर आमगे भितर पळोवंक येता उरका कितें येता आसा मागीर मना भितर म्हाका राग येता आसा कितें
म्हाका संतोश येता तो पळोवन घेता उरका आमी ते पळोवन घेता उरले रे राग खंडीत मनशाचे भितर चडत ना केन्नाच नाजाल्यार रे राग एक संदर्भाचेर रे म्हाका राग येता म्हणून विचार केले रे पुरो राग थंय थंड्या वता ना रागाच्या संदर्भाचेर आमी कांय उलयनाशे उरले रे पुरो राग थंय थंड्या वता जाल्यार भारी कश्ट हें एवढं चिंतन करचें आसतें आतां सांगीत राग आयटा एवढं चिंतन हें खंयचें प्रयोजन पडत ना राग आयटा मार मनुष्याले इतले रोहित कोणा बुद्धी कसले करता म्हणजे कल्पना उरतना जाल्यार जर प्रत्येक क्षणा भितर राग चिंतन करता उरलेले आमी राग संदर्भाचेर आत्मावलोकन करून घेता उरलेली म्हाका राग येता सता म्हणजे येद्यपणे सूचना आमगेली मना तर दिन सोड म्हणून जाल्यार खंडीच्यान वची राग मस्तितले वायट अंत पावत ना तन्मध्येची मनुष्याले एक कितें वायट परिणाम घेवचे ते वायट परिणामांतून मनुष्य सुखी जावन उरचेक शकता अशान वची कन्नडा भितर एक गादे मात आसा राग येता आमी कांय उलयचें ना म्हूण ते गादे मातीन कांय उलयचें ना म्हूण सांगलें ना तिने सांगितले गाद्या माताचे अर्थ पळय अत्यंत आश्चर्य दिसता आमकां तिने सांगताची सिट्टू बंदाग हिट्टू मुक्कू म्हूण तिने पळया सांग शैली पळया कितली छंद शैली सांगता की सांगे न्हू सिट्टू बंदाग हिट्टू मुक्कू तेन्ना आमकां राग येता की तेन्ना आमी पीठ खावप खंय हिट्टू मुक्कू म्हणून कारण कितें सिट्टू बंदाग हिट्टे कित्याक इडली कितें खावचें ना भर कितें खावचें ना जिलेबी कितें ओडचें ना खावचें ना तोंडाक कुट्टू खावीत आशिल्ले जाल्यार पीठ एकदां सांगलें तिणी तें कारण आसा जर तोंडा आमी पीठ खावन घेतले रे उलयची यावत ना आमगे कडेन तोंड तक्षण बंद वता उलयचें शक्यच ना तुमी कितले प्रयत्न करया उलयचें शक्यच ना जास्ती करून तुमी उच्च सोडताचे तुमी सुस्त जावचें गे म्हळ्यार सिट्ट आयटमा कितें आसा जर हिट्टू मुक्कले रे मुक्कू शब्दाक अर्थ मुखा भितर इक्कू म्हण मुखा जाली इक्कू मुक्कू ते अर्थ खाऊ खा म्हण सांगता ना तिने घे पटा घे म्हण सांगता ना मुखा जाली इक्कू मुक्कू ते संजी कंगे शब्द कला असते सुंदर शब्द कला आसा आमगेली गुरवर्णन करतले की हिट्टू मुक्कू म्हळ्यार मुखा जाली इक्कू मुखा तोंडा भितर घाण घे पीठ अर्थात त्या संदर्भाचेर तोंड बंद करून बसतो जर राग आयल्या टायमार आमी तोंड तरी एक निमिश येता तरी तोंड बंद केल्यार राग आपोआप येवन सोडटा आमगेले गुरून केन्ना सांगता आशिल्ले कोण तर तूं कितें सवले रे कोण तर कितें म्हणलें रे तूं तिंका सांग गे फाल्यां उतर दिता म्हूण सांगेन म्हूण कोण तर आमी कितें म्हणलें रे आमी कितें तक्षण तरी जेवता ताका तें उतर तक्षण विचारना हय न्ही हां फाल्यां पळया फाल्यां सांग तुका पूण म्हणे 24 तास तरी आमी मध्ये गॅप घेतले रे कितें राग येवचे आशिल्ले ते राग येनाशे उरच खंय आमगेले गुरू कडेन सांगता येयलेच फस्ट 24 तास म्हणून येयलेच कडेन सांगता येयले तिणी 1 मिनीट तरी तूं थंड बसूंक सोडी राग पळय खंय येतकी पळया म्हूण सांगलें खंडीत नाही आमी जर 1 मिनीट तरी आमगे कंट्रोल करून घेतले रागा नियंत्रण आमी केले आनी राग परतून उठ्ठत ना ताका पेट्रोल उज्जे उडता आसतना पेट्रोल घातले रे जर उज्जे आशिल्ले तशी उरलो आनी उज्जे उठत ना त्या पेट्रोल प्रयोजन अशें वचून सोडता उज्जे पेट्रोल उज्जे लागून पेट्रोल घालचे दोन पटून उज्जे उठले रे ते राग कितें वता जास्त येता वता अशें आमगे न्हू पेट्रोल कितें आसा तें काम करचें ना राग अग्नी उंच्यो जेव्हा कितें सवता आसा ते राग अग्नीक आमगेले प्रतिरीत करचें ना तेन्ना आमी कितें करता ते पेट्रोल इफेक्ट तेन्नाशीची आमी तटस्थ जाले तेन्ना राग क्रोध अग्नी कितें आसा थंय शमन येता वता तन निमित्त कितें परिणाम पडटा आसा ते परिणाम सहजान दूर येता वता भगवंत गीते भितर सांगता क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् मनुष्यति म्हूण मनुष्याक क्रोधा निमित्त जावत आसले एकच परिणाम भगवंत थंय उल्लेख करता वता तो अंतिम ज्ञान सांगचे बुद्धिनाशात प्रणश्यती मनुष्याला बुद्धी त्यांना वाईटला उरता राग आयटा मारी त्या निमित्त मनुष्य संपूर्ण नाशा होता मनुष्याला गौरव ना मनुष्याला योग्यते मनुष्याला व्यक्तित्व संपूर्ण नष्ट्या होता म्हणजे उल्लेख भगवंत करता असा अशांगे न्हू हे कितें राग आसा हे राग दुसरे खावचे जास्ती आमकां खावन सोडता क्रोधाग्नी दुसरे आसतना जास्ती आमकां आसा ते कल्पने येवत ना आमकां त्या संदर्भात कल्पने येवत ना नंतर आमकां पश्चाताप येता नंतर पश्चाताप करून कांय अर्थ नात जावंक गेल्ले घटना नंतर पश्चाताप करून कितें करता तुमी कितें परिणाम जावचे आसता ताका ना जावचे ना अशांगे न्हू
की ते कन्नडाची गादे मात आसा सिट्टू बन्ना हिट्टू मुक्क म्हणजे एक सुललीत चालता सुंदर चालता गादे मात आसा ते मात एक तरी उडगा सोडून येते आमी अर्थात ते ताट पडचे कळून घेऊन रागायत संदर्भाच्या आमी उली नशी उरलेली त्या संदर्भाचेर अनेक इतले मंगलमय घटना आमच्या जिवना भितर येवचे शकताचे तेन्ना परमात्मले अद्भुत जाता तसले आनंदाचे वर्ष आमगे उंची जावंक घेवन तन मुखांतर आमच्या जिवना भितर एक विशेष जाता तसले शांती समाधान प्राप्त होवचे शकता अशें न्हू आमी सगळे लोकांच्या जिवना भितर जर आमगेले संवसारा भितर विशेषतः तेजे भितर विशेष संघ संस्थे भितर बेची जर आमी काम करता आसतना संवसारा भितर आमी संसार चलयता आसतना जर आमगेले उंच आमगे तर नियंत्रण नाशे उरलेली आमी संसार करून व्यर्थ संसार उर्ण व्यर्थ येता वता अशें न्हू आमगे नियंत्रण पयलीं आमी करून घेवका आमगे नियंत्रण केलें मात्र आमी समाज आमगे घार नियंत्रण करीत बीन आहा जर आमकां आमगे क्रोध जर नियंत्रण करूं जाय अशें उरलेली आमी समाज कशें नियंत्रण करतलेची संघ संस्था कशें नियंत्रण करतलेची आनी आमगे घार कशें नियंत्रण करतले आमी एक सान बसून नियंत्रण करनासली व्यक्तीक व्हड कशें नियंत्रण करूं जातो शक्यच ना मनुष्यान अज्ञानाक केन्ना पडचें ना अशें मनुष्याने पयलीं राग तेगे कितें क्रोध आग्नी आसा ताका शांत करता तसले एक शक्ती एक अद्भुत जाता तसले चिंतने जर वाडूंक येता म्हणटा जाल्यार मनुष्या जिवना भितर आनंद कसलेच कमी पडना मनुष्या जिवना भितर अनेक दुर्धर प्रसंग आपापय दूर वचेक कांय तोंदो ना अशें न्हू ते भगवती कडेन प्रार्थना करताची भगवती तुवें ज्ञान कितें दिल्लें आसा ते ज्ञानाक विशेष जाता तसले एक पॉलिश घालता उरी ते ज्ञान अज्ञान येता उरता ते ज्ञाना उंच विशेष धूळ बसून ज्ञान आसता म्हणून आमकां कळटना तशी उज्या केंड्या उंच गोब्बरू मांडलेली उज्या केंड्याची भितर दिसना की तशी ज्ञान ज्योती भितर केन्ना उरून घेवन जर त्या काळशी मांडलेली ज्ञान ज्योती प्रकाश आमकां पडटना अशें न्हू ते ज्ञान ज्योती प्रखर ज्या भाशेची तुमकां उज्याची मांडलेली तसले इथे कलुषित वाता ते वातावरण दूर द्यावशी अनुग्रह करून घेवन आमकां क्रोध नियंत्रण करत असले प्रथमतः क्रोध नियंत्रण करत असले एक शक्ती दिवंक घेवन आमच्या जिवना भितर एक समाधान शांती द्यावशी अनुग्रह करी म्हणचे प्रार्थने श्रीदेवीले चरणारविंदाक अर्पण करता आज आमगे हे कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमन्नारायण स्तुत्यः लोका समस्ता सुखिनो भवन्तु हरि ओम.